संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर एका संघर्ष आईसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। तर खरंच मी एका आईचं मी माझं मत मांडणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या डेली रुटीनमध्ये। तर एका आईचं मत ऐकायची इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता माझं मत, मी एका आईचं मत मी या व्हिडिओमध्ये साध्य करणार आहे, माझं जे माझ्या मनात वाटतं मला। तर चला तर मग, तर खरंच सांगा, खरंच प्रत्येक आईला का नाही घर, स्वयंपाक, घर, मुलं, घराची जबाबदारी किंवा घर व्यवस्थित ठेवणे, घरातला सर्व व्यवस्थित सर्वांना जिथं तिथं देणे, ह्या सर्व गोष्टी करत करत ती कधी कधी स्वतःला विसरून जाते। तर खरंच असं होतं का माझ्यासोबतच असं घडते का नाही? आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं होत असेल तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा। नाही ताई, घर सांभाळ स्वतःकडे पण लक्ष देणं होतं, मला तर वाटतं नाही देणं होत। कारण की आपण एक दिवस करू, 2 दिवस स्वतःकडे लक्ष देऊ, पण तिसऱ्या दिवशी आपण स्वतःला विसरून जातो स्वतःकडे लक्ष द्यायला, व्यवस्थित म्हणजे स्वतःसाठी राहणं, व्यवस्थित सर्व काही करणं। तर मला तरी वाटतं मी विसरून जाते बरं का। आज मी माझ्या व्हिडिओमध्ये मी मत मांडत आहे की आईचं। तर खरंच माझ्यासोबत असंच होतं, मी सर्व काही गोष्टी करायला म्हणजे स्वतःकडे लक्ष देते 2 दिवस, मग तिसऱ्या दिवशी मी स्वतःला विसरून जाते। घरकामाच्या जबाबदाऱ्या, कामच दिसतं डोळ्यासमोर, उठलं तसं म्हणजे स्वतःला काही लक्ष द्यायला वेळच भेटत नाही। तर चला तर मग आता माझी अजून तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। चला तर मग मी असं भाजीपाला वगैरे आणला होता, काल रात्रीच आणला होता, माझ्याच्यानं निसणं वगैरे झाला नाही, उशीर वगैरे झालता। तर मग सकाळी भाजीपाला व्यवस्थित निसून घेतला। तुम्ही म्हणताना आता हे नका नाही, मेथीचे किती मोठे मोठे असे कांडे घेतले किंवा ते काय म्हणतात त्याला, देठ वगैरे घेतले। तर ही मेथी मला भाजी करून खायची नव्हती, तर तोंडी लावायला मेथी पाहिजे होती। मी भाजी करणं आता टाळत आहे, कारण की आता मेथी का नाही, मी आमच्यात कच्चीच खातात। मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये, मी मेथी कच्ची कशी करत आहे तोंडी लावायला। तर अशी काय कडसर वगैरे लागते मेथी। तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल कच्ची मेथी कशी तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी होते, तर पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जाऊन पाहू शकतात माझ्या चॅनलवर, तुम्हाला जर पाहायची इच्छा असेल तर मग तुमच्यासाठी मी आज घेऊन आले। तर वळका पाहू मी काय करणार आहे आज। तर असं मग मी गाजर कसं कट केलं आहे, माझी पद्धत नक्की ट्राय करा, खूप सोपं गेलं मला गाजर वगैरे कट करायला। तर मला म्हणजे असं गाजर वगैरे निब्बर वगैरे असतं ना, कट करायला खूप अवघड जातं। बघा मी किती फास्ट मी कट करून घेतले। नक्की ही पद्धत वापरून पहा, तुम्हाला पण गाजर वगैरे सोपं जाईल। असे मोठे मोठे कट होणार नाहीत, कारण की म्हणजे 4 भाग केल्यामुळं ते छोटे छोटेच झाले, आणि जे मोठं आहे ते मोठे मोठे झाले, कारण की गाजर स्टार्टिंगला छोटं होतं, छोटं काही मोठं काही होतं, छोटे काही मोठे काही काप केले। त्यानंतर मी कांदा वगैरे कट करून घेतला। तर मग लगेच आज मला ह्याची भाजी करायची होती, आपल्या बटाट्याची। तर मग बटाट्याच्या भाजीला फोडणी वगैरे दिली। अजून मी काहीतरी करणार होते, तर चला तर मग मी सांगणारच आहे। तर पाहूया मी आता अजून काय करणार आहे। तर मग बटाट्याच्या भाजीला वगैरे पातळ अशी फोडणी दिली, पुन्हा नंतर पोळ्या वगैरे करायच्या होत्या। तर खरं सांगा, एका आईचं आयुष्य खरंच असंच निघून जातं ना, घर जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःला हरून जाते ती सर्व कामात, बाळासमोर, घरातल्या कामासमोर। तुम्ही पण हरून जाता का स्वतःला? तर मला कमेंट करून सांगा। हो ताई, मी पण स्वतःला घर सांभाळत मी स्वतःला कधी कधी विसरून जाते। तर खरंच मी पण विसरून जाते बरं का। मी 2 दिवस माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ काढल, पण तिसऱ्याच दिवस शक्यच होत नाही, स्वतःला माणूस विसरून जातं। चला तर मग मी असे जिरे वगैरे टाकले, पुन्हा कांदा छानपैकी लालसर असा भाजून घेतला, जरा कच्चाच छान लागतो ह्याच्यामध्ये। त्यानंतर वटाणे, आता कसं थंडीच्या दिवसात वटाणे, गाजर वगैरे तेवढं काही महाग वगैरे नसतं, इथून पुढे खूप छान स्वस्त पण भेटतं। ज्यावेळेस स्वस्त असतं त्यावेळेस खायलाच पाहिजे असं, पण तेवढं बी नाही आहे सध्या, वटाणे महागच आहेत, 100 रुपये का 150 रुपये किलो आहेत। तरी पण आता
थंडीच्या दिवसात वाटाणे गाजर खायचं म्हटलं की मग काय ते त्याचे दिवस आले की आधी काय आवडतं काय म्हणजे घरगुती करावं वाटतं की पुलावा. मग चला तर मग मी आज पुलावा करणार होते हे तुमच्यासाठी मी आज केलं आहे. तर चला मग गाजराच्या म्हणजे गाजर वटाणे कांदा वगैरे छानपैकी मी परतून घेतला तेलात. वटाणे थोडे कमी होते कारण की मी भाजीत पण यूज केले ते आज बटाट्याच्या. मग छानपैकी परतून घेतलं तेलात. छानपैकी परतल्याशिवाय त्याला काही चव वगैरे लागत नाही. आणि गोबी पण टाकणार होते मी. आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं म्हणजे मीठ हे टाकून थोडं 5 मिनटं ठेवू दिलं का भाजीला पण चव लागते त्या ह्याला गाजर वगैरे त्याला पण मीठ बसलं का छानपैकी खायला पण छान लागतं भातामध्ये. तर हे माझ्या बाळाला पण खूप आवडतं. आणि तर लहान बाळ काय सर्व काही पदार्थ एकखट्या म्हणजे खाणं होत नाही त्याच्यानं किंवा खात नाही कोणाला आवडत नाही आहे. तर असं पुलावामध्ये भातामध्ये टाकून तुम्ही पण देऊ शकता पुलावा वगैरे करून. आता थंडीच्या दिवसात सर्व काही म्हणजे भेटतात भाजीपाला वगैरे व्हेजिटेबल. तर चला तर मग अजून मी पोळ्या वगैरे घेणार होते. आज काही मला तेवढा व्हिडिओ काही बनवणं झाला नाही. सर्व काही काम आहे माझ्याच्यानं आज व्हिडिओ करणं झाला नाही कारण की माझं बाळ आज खूप रडत होतं. मम्मा मला माझ्यापाशी बस किंवा मोबाईल मला दे. पण मी काही त्याला मोबाईल वगैरे दिला नाही. पण ते माझ्यापाशी बस म्हणत होतं म्हणून मला काही तेवढा व्हिडिओ करणं झाला नाही. तर मला म्हणत होता म्हणूनच मी आज व्हिडिओ अर्धाच केला. त्यानं खूप रडत होता त्याच्यामुळे. तर असं मी पुलावा वगैरे करून घेतला. तर ह्याच्यावरून कोथिंबीर आणि त्यात तुम्ही का नाही मसाला पण टाकू शकता बरं का. ह्याच्यात मी काही मसाला वगैरे लहान बाळ असल्यामुळं यूज केला नाही. त्याच्यामध्ये फक्त मी का नाही वटाणे वगैरे टाकून घेतले होते. त्यात मीठ वगैरे टाकलं वरून कारण की हा भाताला जास्त मीठ लागतं कसं काय की. त्यानंतर लगेच बाळ माझं म्हणत होतं मम्मा मला दी खायचे. त्याला मग लगेच प्लेटमध्ये दिलं. छानपैकी अशा पोळ्या वगैरे केल्या. माझ्या पोळ्या जरा लहान लहान असतात लहान मोठ्या दोन्ही पण असतात बरं का. जसं येईल तसं मी करत असते. तर चला मग एका संघर्ष आईसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. असेच तुम्हाला माझे घरगुती व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर लाईक कमेंट करून मला सांगा ताई तुमचे व्हिडिओ छान असतात. बाय.